महापालिकेच्या निवडणुकांमध्ये नगरसेवक निवडून येऊन अवघे 2 महिने झाले. त्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे अवघे 2 नगरसेवक निवडून आले होते, कांचन कुलकर्णी आणि समीना शेख. मात्र सध्या आपण जर पाहिलं तर कांचन कुलकर्णी यांना गटनेता पद दिल्यानंतर समीना शेख यांनी आज उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. येत्या काही दिवसांमध्ये जर पक्षाने आपलं म्हणणं ऐकलं नाही तर आपण वेगळी भूमिका घेऊ, असा स्पष्ट इशारा त्यांनी पत्राच्या माध्यमातून काँग्रेसला दिलेला आहे. एकंदरीत आपल्या सोबत आता काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी आहेत. आता एनबिन फक्त 2 नगरसेवक या निवडणुकांमध्ये आपले निवडून आले. त्यामध्ये पण एकंदरीत पाहिलं तर आता एक गटबाजी पाहायला मिळते. समीना शेख यांनी सरळ बंडाचा झेंडा दाखवला. तुमची गटनेत्यापदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गटनेत्यापदी असं मला आश्वासन दिलं होतं, मात्र त्यानंतरही मला दिलं नाही, असं त्यांचा आरोप. मला अजिबात याविषयी काही माहिती नाही की त्यांना कुठल्या प्रकारचं आश्वासन दिला होता की नाही. कारण की मला सुद्धा माहिती नव्हतं की मी गटनेता होणार आहे. हा पक्षाचा पर्सनल म्हणजे पक्षाचा निर्णय असतो, हा आमचा वैयक्तिक निर्णय नसतो. गेले 15 वर्ष मी काम करत आहे. कायम पक्षाने ज्या ज्या कामासाठी मला म्हणजे बाहेरच्या पण स्टेटमध्ये जाऊन पक्षाचा हाताचं म्हणजे पक्षाचं काम केलंय. इथेही मी पक्षाचं काम करत आहे. युवक काँग्रेसचे पदाधिकारी पासून ते काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष, परत आजही पक्षाला वाटलं की मी गटनेतेपदी काम करावं, तर हेही एक पक्षाचं काम म्हणून मी स्वीकारलंय आणि करत आहे. एकंदरीत शमीना यांचा असाही आरोप आहे की त्यांना वरिष्ठांनी आश्वासन दिलं होतं, मात्र वरिष्ठ पातळीवरून प्रेशर दबाव टाकून तुम्हाला हे गटनेतेपद देण्यात आलेलं आहे. त्यांनी आश्वासन दिलं होतं की पहिले 2.5 वर्ष त्यांना गटनेतेपद मिळणार, असं त्यांचं म्हणणं आहे. अजिबात मला या विषयावर काही माहिती नाही की मी तुम्हाला या विषयावर काहीच सांगू शकत तर नाही. मला त्यांनी नव्हतं माहिती तर त्यांना कसं माहिती पडलं मला नाही माहिती. काय सोर्सेस त्यांचे मोठे असतील. त्यांनी नाराजी व्यक्त करत येत्या 15 दिवसात वेगळी भूमिका घेऊ, पक्ष सोडू, दुसऱ्या पक्षात प्रवेश करू, असा देखील इशारा दिलेला आहे. एकंदरीत त्यांची शिवसेनेसोबत जाण्याची देखील दाट शक्यता आहे, तशी चर्चा रंगली. मला याविषयी काही माहिती नाही. त्यांची नाराजगी दूर करण्यासाठी मी नक्कीच वरिष्ठांशी बोलेल, पक्षश्रेष्ठींशी, आणि कसं काय त्यांच्याशी बोलता येईल बोलून नाराजगी दूर करण्याचा प्रयत्न करेल. पण जो काय निर्णय आहे तो त्यांचा वैयक्तिक आहे आणि ते काय बोलल्या मी तर खूप कन्फ्यूज आहे. आत्ताच सभा संपली. त्यांचं असं म्हणणं आहे की मी वरिष्ठांकडे देखील माझं म्हणणं मांडलं होतं, त्यानंतरही माझ्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आत्ता सभा संपली, त्या माझ्या सोबत होती, व्यवस्थित माझ्याशी बोलली, माझ्या बाजूला बसली होती. खाली आल्यानंतर तिने अशी दुहेरी भूमिका का घेतली मला कळेनासं झालंय. तुमची पुढचं भूमिका काय असणार? म्हणजे त्यांची समजूत काढण्याचा काही प्रयत्न वरिष्ठांकडून होईल, तुमच्याकडून होणार? नक्कीच मी पक्षश्रेष्ठींशी बोलून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करेन. एकंदरीतच आता त्यामुळे समीना शेख यांची समजूत काढण्यात काँग्रेसला कितपत यश येतं, समीना शेख यांची पुढची भूमिका काय असणार, हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, कल्याण.